नमस्ते, मी आहे गायत्री आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या ह्या चॅनलवर खूप 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 स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रिशा अँड मॉम. माझे जे लास्टचे 2 व्हिडिओ आहेत जे मी मराठीतून अपलोड केलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जॉलीफोनिक्स काय आहे, त्याचे बेनिफिट्स काय आहेत, ते मुलांना का शिकवायचे आहेत. हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि जो दुसरा व्हिडिओ आहे जो मी मराठीतून अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की जॉलीफोनिक्सचे 7 ग्रुप्स कोणते आहेत, जे 42 साऊंड कशा पद्धतीने जॉलीफोनिक्समध्ये डिवाइड केलेले आहेत आणि ते का केलेले आहेत याची पूर्ण इन्फॉर्मेशन आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. ओके, जर आजचा व्हिडिओ काय आहे, जो जॉलीफोनिक्सचा जो फर्स्ट ग्रुप आहे त्याच्यामध्ये कोणते कोणते साऊंड्स आहेत, कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी घ्यायच्या आहेत ते शिकवताना मुलांना, हा आजचा व्हिडिओ असणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझे हे जे चॅनल आहे त्याच्यावर तुम्हाला कोणती इन्फॉर्मेशन अवेलेबल होणार आहे, तर जॉलीफोनिक्सचे पूर्ण व्हिडिओ टॉप टू बॉटम, जॉलीफोनिक्स काय आहे, जॉलीफोनिक्स मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं आहे, त्याचे ॲक्शन कुठले आहेत, स्टोरीज कोणत्या असणार आहेत, प्लस सॉंग्स कुठले असणार आहेत. जॉलीफोनिक्स थ्रू इंग्लिश आपण मुलांना जर शिकवायला सुरू केलं असेल तर याची पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या चॅनल थ्रू माझ्या मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि प्लस तुम्हाला या चॅनलवर ब्रेन बूस्टिंग मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या आहेत त्याचे व्हिडिओज पण मी अपलोड करणार आहे. प्लस तुम्हाला मीन्स मुलांचं रायटिंग सुधारायचं असेल तर ते कशा पद्धतीनं सुधारायचं आहे याचंसुद्धा मी त्याचेसुद्धा व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. ओके, तर आपण आजचा व्हिडिओला स्टार्ट करूया. आजचा व्हिडिओ काय आहे, तर आजचा जो व्हिडिओ तो जॉलीफोनिक्स रिलेटेड आहे. जो फर्स्ट ग्रुप आहे जॉलीफोनिक्सचा तो कोणता आहे आणि तो कशा पद्धतीनं मुलांना शिकवायचा आहे ते आज आपण बघणार आहे. ओके, तर फर्स्ट ग्रुपमध्ये पहिला जो साऊंड आहे तो कोणता आहे, ह्याचा साऊंड हे अल्फाबेट कुठला आहे, एस, आणि एसचा साऊंड कुठला आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला स म्हणायचं नाही आहे, आपल्याला कसं मुलांना शिकवायचं आहे. ओके, आपण काय करू शकतो यासाठी, असे जे फ्लॅश कार्ड्स असणार आहेत ते आपण मुलांना शिकवताना यूज करायचे आहेत. नाव तुम्ही बघू शकता इथे शिप आहे. ओके, त्यानंतर त्याची ॲक्शन काय असणार आहे, तर ओके, जसं स्नेकची ॲक्शन आहे ती आपण मुलांना करून दाखवायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो एक साऊंड आहे तो मुलांना आपल्याला काय करायचा आहे, 4 दिवस शिकवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पहिल्यांदा एसचा साऊंड काय आहे मुलांना शिकवायचा आहे. त्यानंतर तुम्ही त्यांना ॲक्टिव्हिटी थ्रू म्हणजे ॲक्शन करून शिकवू शकताय. त्यानंतर जॉलीफोनिक्सच्या प्रत्येक साऊंडसाठी एक सॉन्ग आहे ते तुम्ही मुलांना सांगू शकताय. ओके, आणि एक स्टोरी आहे ते तुम्हाला मुलांना सांगायची आहे. ओके, नाव ह्याच्यासाठी सॉन्ग कुठला आहे, स्नेक इन द ग्रास, स्नेक इन द ग्रास, स्नेक इन द ग्रास. अशा प्रकारे काय आहे, तुम्ही मुलांना सॉन्ग म्हणून सुद्धा जॉलीफोनिक्सचे जे साऊंड्स आहेत ते तुम्ही शिकवू शकताय, ज्याच्यामुळं काय होणार आहे, मुलांना शिकण्यामध्ये खूप हेल्प होणार आहे. ओके, हा कुठला आहे, पहिला साऊंड आहे, कोणता आहे हा. ओके, नाव जो सेकंड साऊंड आहे हा कुठला आहे, ओके, हे अल्फाबेट कुठला आहे, ए आहे आणि याचा साऊंड काय असणार आहे, ओके. तर ह्याची ॲक्शन काय असणार आहे, दे क्लोजिंग मी अलार्म. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट सॉंग्समधून आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट कुठला आहे, ओके. तुम्ही ह्याच्यासाठी काय करू शकताय, मुलांना टेनिसची बॅट आहे त्याच्या थ्रू आपण शिकवू शकतो. ही ॲक्च्युली त्याची ॲक्शन नाही आहे, जॉलीफोनिक्सची टीची ॲक्शन आहे. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, ॲक्शन थ्रू, स्टोरीज थ्रू आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. ओके, नाव नेक्स्ट कुठला असणार आहे, आयची ॲक्शन काय, ई. आयचा साऊंड कोणता आहे,
ई ई अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, मुलांना ॲक्शन थ्रू शिकवायचं आहे. ओके. नेक्स्ट कुठला असणार आहे, पा पा पा. त्याची ॲक्शन काय असणार आहे, पा 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 पा. ओके. अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला ॲक्शन थ्रू मुलांना शिकवायचं आहे. नेक्स्ट जे असणार आहे ते कुठला असणार आहे, एनचा साऊंड काय आहे, एनचा साऊंड आहे न म्हणायचं नाही आहे. आपण कुठल्याही पद्धतीची रॉंग इन्फॉर्मेशन आपण मुलांना प्रोव्हाइड करायची नाही आहे. तर एनचा साऊंड कुठला आहे, ही काय आहे, एनची ॲक्शन आहे. आपल्याला मुलांना तसंच शिकवायचं आहे. एनची ॲक्शन कुठली आहे, आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, एखादं फ्लॅश कार्ड घ्यायचं आहे एनचं आणि त्याच्या थ्रू मुलांना एनचा साऊंड काय आहे ते इंट्रोड्यूस करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याची ॲक्शन कुठली आहे ती शिकवायची आहे. त्यानंतर त्याची एक स्टोरी आहे जी तुम्हाला गुगलवरही अवेलेबल असणार आहे. प्लस मी काय करणार आहे, एक जे शॉर्ट्स व्हिडिओज बनवणार आहे ज्याच्या थ्रू तुम्ही तुमच्या मुलांना त्या थ्रूसुद्धा तुम्ही मुलांना तुमच्या ती दाखवूनसुद्धा तुम्ही मुलांना शिकवू शकताय. त्या अशा पद्धतीचे जे शॉर्ट्स व्हिडिओज मी बनवणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोरीज बघायला मिळेल. प्रत्येक अल्फाबेटची एक स्टोरीज असणार आहे. ओके. आणि सॉन्ग असणार आहे प्रत्येक साऊंडचं. तुम्ही गुगललाही चेक करू शकताय, त्याच्या थ्रू तुम्हाला सॉंग्स कुठले आहेत ते बघायला मिळतील आणि त्याच्या थ्रू आपण मुलांना शिकवायचं आहे. ओके. तर एनची एनचं साऊंड कुठलं आहे, ओके. आपल्यालाही मुलांना असं शिकवायचं आहे आणि त्यांना एन्जॉय करत काय करायचं आपल्याला शिकवायचं आहे. हे झाले फर्स्ट जो ग्रुप आहे जॉलीफोनिक्सचा, त्याचे 6 जे साऊंड आहेत ते कुठले आहेत, ई प. ओके. सॉरी. ओके. नाव आपल्याला बघायचं आहे की ॲक्टिव्हिटी थ्रू मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं आहे. ओके. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, अशा पद्धतीनं म्हणजे एकदा जर तुमच्या मुलाला तुम्ही ॲक्शन थ्रू शिकवलात तर त्याला परमनंट म्हणजे त्याच्या लक्षात राहू शकते की तेव्हा तुम्ही नाव इथं बघू शकताय. हे एस आहे. एससाठी मी ही वर्कशीट रेडी केलेली आहे. एस साऊंड आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, मुलांना सांगायचं आहे की हे काय आहे, स्नेक स्नेक स्नेक. आणि हे तुम्हाला कलर करायला द्यायचं आहे कारण कलरिंग ही जी ॲक्टिव्हिटी आहे ती मुलांना खूप खूप आवडते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कलरिंग थ्रू मुलांना शिकवायचं आहे. हा काय, सन सन. ओके. याचा साऊंड कुठला आहे, फर्स्ट साऊंड सन. ओके. नेक्स्ट जे आहे ते काय, एचा साऊंड काय, ॲपल ॲपल ॲपल. ओके. अँट अँट. आणि आपल्याला काय करायचं आहे, ही जी ॲक्टिव्हिटीज आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, मुलांना कलरिंग करायला द्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हणजे फक्त आपल्याला कलरिंग करायला द्यायचं आहे, तू कर आणि मी काहीतरी माझं दुसरं काम करते असं आपल्याला करायचं नाही. आपल्याला त्यांच्या शेजारी बसायचं आहे मुलांच्या आणि आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा ते कलर करताय तर विचारायचं आहे की याचं साऊंड काय आहे, हे काय आहे, एचा साऊंड कुठला आहे, हे काय आहे, हे काय आहे, अँट अँट. तर साऊंड कुठला आहे, तो आहे ह्याचा फर्स्ट साऊंड कुठला आहे, ओके. तसंच ही टी साठी सुद्धा मी एक वर्कशीट बनवलेली आहे. हे काय आहे, टेडी आहे. मुलांना आपल्याला विचारायचं आहे याचा फर्स्ट साऊंड कुठला आहे, ट ट ट. काय ऐकायला येत आहे तुम्हाला, ट एडी एडी टेडी. ओके. टर्टल टॉईज. पहिला साऊंड कुठला आहे, ट ट. ओके. अशा पद्धतीने काय करायचं आहे, आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. मी इथं 2च इमेजेस बनवलेले आहेत. तुम्ही मोर दॅन 2 ऑल्सो बनवू शकताय. आणि तुम्हाला मुलांना काय करायचं आहे, अशा पद्धतीनं एंगेज करून शिकवायचं आहे. आणि त्यांना पण इंटरेस्ट यायला पाहिजे. जे तुम्ही म्हणजे शिकवत आहे त्याच्यामध्ये मुलांना इंटरेस्ट येणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, डिफरंट ॲक्टिव्हिटीज थ्रू शिकवायचं आहे. ओके. आता आपण मुलांना पेपरवर कसं शिकवायचं आहे त्याच्यासुद्धा आपण वेगवेगळे काय करणार आहोत, वर्कशीट बघणार आहे. ओके. आता आपल्याला काय बघायचं आहे की वर्कशीट कशा पद्धतीनं मुलांकडून सोडवून घ्यायचे आहे ते आपण बघणार आहोत. आणि कशा पद्धतीने वर्कशीट थ्रू मुलांचं प्रॅक्टिस करून घ्यायचं आहे ते बघणार आहोत. ओके. याच्यासाठी प्रिशू आपल्याबरोबर आहे. प्रिशूचं असं म्हणणं आहे की मी तिला व्हिडिओजमध्ये घेत नाही, त्यामुळं ती आज आपल्याबरोबर व्हिडिओजमध्ये असणार आहे किंवा ती दाखवेल तुम्हाला की कशा पद्धतीने आपण सॉल्व करायचं आहे. नाव तुम्ही इथं बघू शकताय.
हे मी एस काढलेलं आहे. ओके, तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, मुलांना विचारायचं आहे की हे काय आहे. एस आहे. एसचा साऊंड कुठला आहे. प्रिशा सांग बघू एसचा साऊंड कुठला आहे. ओके, आपल्याला काय करायचं आहे, मुलांना विचारायचं की एसचा साऊंड कुठला आहे. ओके, समजा त्यांना आयडेंटिफाय नाही करता आलं तर आपल्याला काय करायचं आहे, परत त्यांना इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे. साऊंड कुठला आहे, ॲक्शन शिकवायचं आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे, ॲक्टिव्हिटीज थ्रू मुलांना शिकवायचं आहे. आणि त्यानंतर एक म्हणजे हा ग्रुप मला वाटते शिकवायला एक पूर्ण महिना जाणार आहे तुमचा. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या आधी तुमची मुलं शिकली तर ते खूप चांगलं आहे. पण प्रत्येक साऊंडसाठी जर तुम्ही 5 किंवा 4 दिवस पकडला तर माझ्या मते एक महिना किंवा एक 15 दिवस तुमचे निघून जातील एक फर्स्ट ग्रुप शिकवायला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यांना असे वर्कशीट थ्रू शिकवायचं आहे, ज्याच्यामुळं काय होणार आहे, त्यांना कितपत समजलं ही आपल्यालाही कळेल आणि त्यांच्या म्हणजे ब्रेनमध्ये तो साऊंड फिक्स होऊन जाईल. ओके, नाव हे बघू शकते, हे काय आहे, एस आहे. ओके रिशा, नाव आता तू मला सांग की हे काय आहे. ॲपल. ह्याचा साऊंड ह्याच्यामध्ये एस तुला साऊंड येतोय. नाही. ओके, नाव दिस वन. स्नेक. ओके, हे काय आहे. हां, मग त्याच्यामध्ये कोणता साऊंड आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, नाव तुम्ही इथं बघू शकता, हे स्नेक आहे. ह्या आपल्या मुलांना काय करायचं आहे, एसला स्नेकला सर्कल करायला सांगायचं आहे. नाव नेक्स्ट हे काय आहे. नेक. ओके, इथे तुला एस कुठं साऊंड ऐकायला मिळतोय. नाही. ओके, नेक्स्ट सॉक्स. ह्याच्यामध्ये ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, ते सर्कल करायला सांगायचं आहे. सन. ओके ओके, अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, वर्कशीट मुलांकडून सॉल्व्ह करून घ्यायचं. हे झालं एसचं वर्कशीट. नाव हे आहे एचं वर्कशीट. तुम्ही बघू शकताय, तुमच्याकडे जर पिक्चर अवेलेबल असतील तर तुम्ही काय करू शकता, पिक्चरही स्टिक्स करू शकता आणि त्या थ्रू तुम्ही मुलांना शिकवू शकताय. प्रिशू ज्यावेळेस LKGला होती आणि मी अशा पद्धतीने ज्यावेळेस तिला शिकवायचं तेव्हा मी मोस्टली स्टिकरचा यूज करायचो. पण ते वर्कशीट आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला दाखवण्यासाठी काय केलेलं आहे, हे असं बुकवर वर्कशीट रेडी केलेले आहे. तुम्ही बघू शकताय, अशा पद्धतीने तुम्हीही तुमच्या मुलांना वर्कशीट रेडी करून शिकवू शकताय. ओके, नाव हे काय आहे. ओके, हे कुठलं अल्फाबेट आहे. ए. आणि एचा साऊंड काय आहे. एचा साऊंड काय आहे. ओके, एचा साऊंड काय आहे. ओके, नाव हे काय आहे. ॲपल. ओके, तर कुठं सर्कल करणार तू. हां, आपल्याला काय करायचं आहे, ॲला सर्कल करायचं आहे, ॲपल. ओके, नाव नेक्स्ट एरोप्लेन. सर्कल होणार. हां ओके, ॲलिगेटर. सर्कल होणार. ट्री. ओके, ant. ओके, सर्कल. ओके, अँड दिस वन. ओके, अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, मुलांकडून वर्कशीट तयार करून वर्कशीट थ्रू शिकवायला सुरुवात करायचं आहे. नाव हे बघू शकताय तुम्ही, हे काय आहे, टीसाठी ही वर्कशीट मी तयार केलेली आहे. इथं टेंट आहे, टेंड सर्कल करणार आहे. ओके, ट्री इथेही सर्कल होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, वर्कशीट थ्रू शिकवायचा प्रयत्न करायचा आहे मुलांना. नाव ही कशासाठी, आयसाठी ई ह्या साऊंडसाठी वर्कशीट आहे. ही आहे पी साठी. आणि नेक्स्ट जी आहे ती एन साठी. आता तुम्ही बघू शकता, नेस्ट, नेस्ट, नोज. ओके, नेट. आणि त्यामुळे अशा पद्धतीने मुलांना काय करायचं आहे, शिकवायचं आहे वर्कशीट थ्रू. नाव ही जी आहे ती सेकंड वर्कशीट आहे. इथं काय सांगितले, मॅच द साऊंड विथ द पिक्चर. ओके, नाव तुम्ही बघू शकताय. प्रिशा, नाव दिस इज विच साऊंड. पी, पिकॉक. ओके, प, 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 पिकॉक. ओके, स्टार, स्टार. ट्रॉली, ट्रॉली. नेकलेस. हां, इग्लू. ॲपल. आता ही वर्कशीट तुम्ही बघू शकता, अशा वर्कशीट थ्रूही तुम्ही तुमच्या मुलांना शिकवू शकताय. ओके, ही जी थर्ड वर्कशीट आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सर्कल द पिक्चर्स दॅट बिगिन्स विथ टी. बिगिन्सला जो साऊंड आहे तो कोणता आहे, तो आपल्याला मुलांना ओळखता येते काय ते बघायचं आहे. नाव हे काय आहे,
टेबल आणि हा काय आहे फ्लॉवर. ओके, आपल्याला मुलांना विचारायचं आहे की बिगिनिंगला ह्याचा साऊंड काय आहे. ओके प्रिशा, नाव दिस वन इज अ टेबल. ओके, फर्स्ट साऊंड ऑफ टेबल टेबल. ओके, टेंट. ओके कप. ओके, आणि दिस इज टॉप. ओके, ह्याचा पण साऊंड काय येणार आहे फर्स्ट. ओके ट्री. ओके, ऍपल. टोमॅटो. ओके, ह्याचा साऊंड कुठला असणार आहे आणि जो फर्स्ट साऊंड येणार आहे ज्याचा ट साऊंड आहे त्याला आपल्याला सर्कल करायला सांगायचं आहे. ओके, नाव हे काय आहे टचा ट. ओके, आणि ह्याचा फर्स्ट साऊंड कुठला आहे टेबल. टेबलला सर्कल होणार. ओके, हे काय आहे फ्लॉवर, ह्याला सर्कल होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे बिगिनिंग साऊंड पण शिकवायला, म्हणजे कोणत्या ह्याच्यामध्ये बिगिनिंग साऊंड्स येतात हे पण आपल्याला मुलांना शिकवायचं आहे. ह्याच्या थ्रू बिगिनिंग साऊंडचं पण प्रॅक्टिस होणार आहे. टीच्या बिगिनिंग म्हणजे एस असू दे ए असू दे मुलांचं प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे जॉलीफॉनिक्सचा जो फर्स्ट ग्रुप आहे तो मुलांना शिकवायचा आहे वेगवेगळ्या वर्कशीट्स थ्रू. ओके, तर आजचा जो माझा व्हिडिओ होता तो फर्स्ट ग्रुप ऑफ जॉलीफॉनिक्सचे साऊंड्स कुठले कुठले आहेत ते मी आज तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करायला विसरू नका. थँक्यू. And comment.